मध्ये आपलं स्वागत आहे। मी अनिस अहमद पवारचे ठळक बातम्या। नायलॉन मांजाची विक्री, दोघांवर गुन्हा दाखल, स्थानिक गुन्हा शाखा, शहर पोलिसाची कामगिरी। जानेवारी महिन्यात मकर संक्रांत आल्यामुळे सध्या हिंगोली शहरात अनेक ठिकाणी पतंग उडवण्याकरिता नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे। हा नायलॉन मांजा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून 2 विक्रेत्यावर गुन्हे दाखल करण्यात आला आहे। हिंगोली शहरातील महावीर स्तंभापासून काही अंतरावर असलेल्या मेडिकल लाईनमध्ये आयुष जगदीश साहू हा नायलॉन मांजाची विक्री करीत असताना दिनांक 9 डिसेंबरला सायंकाळी 4च्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारलेल्या छाप्यात 5400 रुपयाचा मोनोफिल गोल्ड व हिरो प्लस कंपनीचे एकूण 9 बंडल जप्त करण्यात आले। ही कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, किशोर सावंत, विशाल खंडागळे, राजू ठाकूर, लिंबाजी वावळे यांनी केली आहे। त्याचप्रमाणे शिवराजनगर भागात हिंगोली शहर ठाण्यातील धनंजय क्षीरसागर यांच्यासह पोलिसांनी मारलेल्या छाप्यात महेश विष्णू चक्रवार राहणार गाडीपुरा हिंगोली याच्याकडून 15,000 रुपयाचे 10 मांजांच्या नायलॉनचे बंडल जप्त केले। सदर मांजा विक्री करण्याकरिता नेत असताना मिळून आल्याने हिंगोली शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। जानेवारी महिन्यात मकर संक्रांत आल्यामुळे सध्या हिंगोली शहरात अनेक ठिकाणी पतंग उडवण्याकरिता नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे। हा नायलॉन मांजा नागरिकांसाठी जीवघेणा ठरत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारून ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।